बातमी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झालेत। गेल्या 4 दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलंय। मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागणीसाठी अधिक आक्रमक झाले, त्यामुळे संध्याकाळी पोलिसांनी आंदोलनस्थळी माईक आणि लाईट बंद केल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान या आंदोलनाला काल सकाळी खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली आणि त्यानंतर संध्याकाळी रोहित पवारांनी देखील भेट दिली। रोहित पवार हे काल रात्रभर आंदोलकांसह आझाद मैदानातच होते। आज सकाळी 11 वाजता शरद पवार आंदोलकांची भेट घेणार आहेत आणि दरम्यान आज शिक्षकांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या या त्यांच्या समोर मांडणार आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्यासह आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। निलेश, काल रात्रभर रोहित पवार हे या आंदोलकांसोबत होते, नक्की आजच्या आंदोलनाची त्यांची दिशा काय असणार आहे? आकांक्षा, मुंबईतल्या आझाद मैदानात हे सध्याचं आपण दृश्य पाहतोय। आज सकाळी उठल्यानंतर आता या सर्व शिक्षकांकडून स्वच्छता मोहीम आझाद मैदानात राबवली जाते। आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हे आपण दाखवून देणार आहोत। थोडे मधून साईडला आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये। स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि काय पाहुणे हे बघा, इथं 5,000 लोक झोपण्यासाठी होते आणि आत मंडप जर आपण बघितला तर ते 2,000 लोक त्याच्यामध्ये बसतील अशी परिस्थिती होती आणि बहुतांश लोक ही बाहेर झोपली। महिलांना त्यांनी प्राधान्य आत झोपण्यासाठी दिलं होतं। काल 3 वेळा पाऊस आला। इथं असेच ओपन मध्ये सर्व शिक्षण झोपले होते। पाऊस आला की आत यायचे, पाऊस गेला की परत बोलायचं झोपायचे, ही त्यांची परिस्थिती आहे। अशा पद्धतीचं आंदोलन हे सर्वजण करत आहेत। त्यामुळे सरकारला विनंती आहे की पाऊस तर चालूच राहणार आहे, 11 हा वाढतच जाणार आहे। या शिक्षकांचं तसंही 10-11 महिने झालं आणि अनेक वर्षांपासून नुकसान होते, पण GR हा इलेक्शनच्या आधी काढला गेला, पण गेले 10 महिने त्यांना सुद्धा अनुदान मिळालेलं नाही। तर अजून किती वाट बघायची आणि किती त्रास आपण द्यायचा? तुमच्याकडे आता मॅन्डेट आहे, मोठं सरकार आहे, तो निधी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला कमी करा, पण आमच्या या शिक्षकांना तो निधी द्यावा अशी विनंती या शिक्षकांच्या वतीने मी करतो। आणि हे आंदोलन यांचं आहे, आम्ही फक्त पाठिंबा दिलेला आहे। जे काही क्रेडिट असेल या आंदोलनाचं हे फक्त या सर्व शिक्षकांना, जगदाळे भाऊ असतील असे काही सिनियर सपोर्टर आहेत जे पुढाकार घेतलेला आहे शिक्षकांच्या वतीने, यांना सगळ्यांना ते क्रेडिट जाईल। शरद पवार किती वाजता येणार आहेत आणि ते शिष्टमंडळ सध्या सरकारकडून बोलवण्यात आलेलं आहे, ते शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत? काल आंदोलन पेटल्यानंतर इथून आम्ही जाणारच नाही अशी भूमिका जेव्हा शिक्षकांनी घेतली, तेव्हा तिथं अनेक नेत्यांची चर्चा झाल्यानंतर सर्व नेत्यांनी मिळून कदाचित महाजन साहेबांना इथं सरकारच्या वतीने पाठवलं होतं। महाजन साहेब इथं बोलत असताना जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की 11 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि सर्व जे इतर आपले आमदार आहेत जे पदवीधरचे, त्यामुळे आता